स्टुडंट्स, सो आजच्या क्लासमध्ये आज आपण अल्कोहोल फिनॉल मधली अतिशय इम्पॉर्टंट नेमिंग रिएक्शन डिस्कस करणार आहे. दॅट इज रेमर-टेमन रिएक्शन. ओके, रेमर-टेमन वरती बरेच क्वेश्चन जे आणि नीट वरती विचारले जातात. सो इन डिटेल मध्ये आपण रेमर-टेमन रिएक्शन डिस्कस करूयात. तर रेमर-टेमन मध्ये जनरली आपण काय यूज करतो? सो वी कॅन टेक द फिनॉल. ओके, फिनॉल आणि क्लोरोफॉर्म प्लस NaOH सोबत रिएक्शन करतो आणि यू विल गेट द फायनल प्रोडक्ट सॅलिसाल्डिहाइड. Okay, even salicylic acid also will prepare. How will prepare that we'll discuss. Okay, पहिल्यांदा आपण बघूया आता फिनॉल सोबत रिएक्शन करून याचं. ओके स्टुडंट्स, सो फिनॉल इज रिएक्ट्स विथ क्लोरोफॉर्म अँड NaOH. ओके, सिंपल मेकॅनिझम बघूयात. फिनॉल घेतलं तुम्ही इथं. फिनॉल इज ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म CHCl3 प्लस NaOH सोडियम हायड्रॉक्साइड सोबत तुम्ही रिएक्शन करताय. ओके, जस्ट हीट दिस. तो बघा दोन स्टेप मध्ये तुम्ही पहिल्यांदा फॉलो करा. पहिल्यांदा NaOH सोबत रिएक्शन करा. व्हेरी सिंपल. फिनॉल आणि NaOH ची रिएक्शन ज्यावेळेस तुम्ही करसाल काय होईल इथं? एस. सो सिम्पली हा OH निघेल इथला आणि इथला एक H2 निघेल आणि हा जो ONA ग्रुप आहे फिनॉक्साइड फॉर्म होईल. म्हणजे तुम्हाला इथं मिळणार काय बघा, सोडियम फिनॉक्साइड. ओके, लाईक दिस ONA. समजते इथं काय केलं मी बघा, इथला OH रिमूव्ह केला आणि इथला एक H आणि हा जो ONA ग्रुप आहे तो इथे जॉईन होईल आणि इथं लूज काय झालं -H2O. वॉटर निघेल, फेनॉक्साइड मिळेल स्टेप 1 मध्ये. ओके, आता सेकंड स्टेप मध्ये होतं काय, क्लोरोफॉर्म जो आहे क्लोरोफॉर्म तुमचा ऑर्थोला अटॅक करेल इथं. ओके, ज्यावेळेस क्लोरोफॉर्म इथं अटॅक करणार आहे. ओके, सी हिअर क्लोरोफॉर्म ज्यावेळेस तुमचा इथं रिॲक्ट होईल इथला एक हायड्रोजन बाहेर पडेल. येस ऑर नो? हायड्रोजन बाहेर निघेल. इथला निघलेला हायड्रोजन आणि इथला एक Cl, इट लूज हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि इथं मिळणार काय बघा, इथं काय अटॅच होईल इथं? एस CHCl2. अगोदर किती क्लोरीन होते आपल्याकडे? 3 क्लोरीन आणि रिमूव्ह काय होईल इथं -HCl. HCl कसा निघाला? इथला एक हायड्रोजन इथला एक Cl, HCl निघाला. ओके, हा काय मिळाला हो तुम्हाला इथे? व्हॉट विल गेट हिअर? इट इज वन ऑफ द येस स्टुडंट इंटरमिडिएट्स. हा इंटरमिडिएट मिळाला आपल्याला, इंटरमिडिएट. आता या इंटरमिडिएट पासून आपल्याला अजून सॅलिसाल्डिहाइड बनवायचं अजून 2 स्टेप आहेत रिएक्शनच्या. ओके, काय करावं लागेल पहा इथं. तर तुम्हाला इथं NaOH सोबत एक्सेस ऑफ NaOH 2 NaOH घ्या इथं. NaOH सोडियम हायड्रॉक्साइड सोबत पहिल्यांदा रिएक्शन करा. ज्यावेळेस तुम्ही 2 NaOH कशासोबत रिएक्ट करणार इथं? येस, व्हेरी सिंपल. दिस विल बी ट्रीटेड विथ दिस. याच्यासोबत रिएक्ट करा. काय होईल? येस, 2 सोडियम आहे तुमच्याकडे इथं आणि 2 क्लोरीन आहेत. काय निघेल इथं? 2 NaCl. डज इट लूज? 2 NaCl. आणि इथं OH किती आहे तुमच्याकडे? हाऊ मेनी OH? 2H. दोन्ही OH ह्या CH ला जॉईन करा. OH 2 आहेत ना, म्हणजे काय मिळेल बघा इथं प्रोडक्ट ऍज इट इज लिहून काढा. येस, व्हेरी सिंपल. लाईक दिस. दिस ONA ऍज इट इज. नाव दिस CH. इथं 2 OH तुमचे जॉईन होतील लाईक दिस. ओके, आणि इथं NaCl रिमूव्ह झालं, 2 NaCl. बट नाउ टेल मी स्टुडंट्स, एकाच कार्बनवरती 2 OH स्टेबल असतात का? नो, इट इज हायली अनस्टेबल. तो हा काय अनस्टेबल प्रोडक्ट मिळाला आपल्याला. ओके, टू अक्वायर द स्टॅबिलिटी काय करेल हा? स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय करेल इथं सांगा मला? या स्टुडंट, इट लूज वॉटर लूज करेल इथनं. हा OH आणि इथला H, हा OH आणि इथला H2O निघून जाईल आणि इथं राहिलं काय हो? CHO. इजंट इट? म्हणजे जर तुम्ही काय लिहिणार आहे परत, बेन्झीन रिंग ऍज इट इज CHO. इज इट करेक्ट? अँड नाव दिस ONA. आणि इथं रिमूव्ह काय झालं -H2. येस, हा OH आणि इथला एक H2 गेला. ओके, अजून तुम्हाला प्रोडक्ट मिळाला का? नाही, कारण ONA आहे त्याचं OH मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. त्यामुळे इथं काय ऍड करावं लागेल तुम्हाला? डायल्यूट HCl. ओके, सिंपल. आता H प्लस Cl मायनस, याच्यावरती मायनस याच्यावरती प्लस आहे. काय होईल हो? येस, टेल मी काय होईल इथे? येस, द बॉन्ड विल ब्रेकिंग हिअर. हायड्रोजन जो आहे तुमचा इथं ऑक्सिजनला जॉईन होईल, Na आणि Cl. NaCl निघेल इथं, NaCl. आणि इथं सिम्पली काय मिळणार आहे तुम्हाला प्रोडक्ट? येस, टेल मी स्टुडंट्स काय मिळणार आहे इथं? OH and now it is CHO. Yes, what is the name of this product? Product's नाव काय? सॅलिसाल्डिहाइड. ओके, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. सॅलिसाल्डिहाइड कधी मिळेल? ज्यावेळेस तुम्ही फिनॉलची रिएक्शन क्लोरोफॉर्म आणि NaOH सोबत करता त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? सॅलिसाल्डिहाइड. ओके, आता याच्यामध्ये बघा एक महत्वाचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रोफाईल कोणता वापरलाय हे विचारतात तुम्हाला. ओके, सो ज्यावेळेस तुम्ही क्लोरोफॉर्मची रिएक्शन करता CHCl3
आणि हे NaOH सोबत रिॲक्ट होतं ज्यावेळेस. NaOH मधला न्यूक्लिओफाईल कोणता आहे? OH. इथं काय होईल? टेल मी स्टुडंट्स, व्हॉट हॅपन हिअर? हा OH काय करेल? सो दिस OH कॅन abstract one हायड्रोजन. आणि इथं काय होईल? CCl3 प्लस H2. आता एका कार्बनवरती 3 प्रोटॉन राहतील का इथं? नाही. इथं काय होईल? CCl2 प्लस Cl मायनस, CCl2 प्लस Cl मायनस. ओके, इथे एकदा परत लिहितो मी हे. इथं पहा, CCl2 प्लस Cl मायनस. हा काय मिळाला तुम्हाला? येस, डायक्लोरोकार्बिन. डायक्लोरोकार्बिन एकदा क्वेश्चन याच्यावरती विचारलेला आहे. ओके, सो डायक्लोरोकार्बिन हे ध्यानात ठेवा, इंटरमिडिएट्स. ओके, डायक्लोरोकार्बिन. आता रेमर मध्ये जर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड बनवायचं असेल, ओके, टेक अ स्क्रीनशॉट घेऊ शकता याचं. आता आपल्याला याच्यापासून रेमर करायचं आहे. रेमर रिॲक्शन मध्ये बघा, रेमर रिॲक्शन RTR म्हणून लिहितो मी शॉर्ट मध्ये. ओके, रेमर रिॲक्शन. आता याच्यामध्ये बघा काय घेणार आहे मी? सेम फेनॉल घेईल इथं. फेनॉल, दोन्ही रिॲक्शन समजून घ्या व्यवस्थित. फेनॉल इज ट्रीटेड विथ CCl4 इन्स्टेड ऑफ क्लोरोफॉर्म. काय वापरले बाबा इथं? कार्बन टेट्राक्लोराइड वापरले. आणि NaOH किती वापरायचं तुम्हाला इथं? 2NaOH. आता मला सांगा स्टुडंट्स, इथं मिळणार काय हो तुम्हाला? प्रोडक्ट सांगा, लवकरात लवकर सांगायचे. आता एक ऑलरेडी मेकॅनिझम बघितलेली आपण. काय रिमूव्ह होईल इथं? हा, इथला Cl, इथला एक NaCl एक निघणार आहे इथं. NaCl एक निघेल आणि इथला Cl जाईल इथल्या सोबत आणि इतर काय अटॅच होईल तुमचा? CCl4 आणि एक ONA ग्रुप तुमचा इथं जॉईन होईल. H2 निघेल, ONA फेनॉक्साइड एक मिळेल प्लस 2H2. 2 वॉटर मॉलिक्युल्स होतील. व्हेरी सिम्पल, राईट. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं पहा इथं. येस, CCl4 सॉरी CCl3 पाहिजे बघा तिथं. बाय मिस्टेकली आय एम रिटर्न. येस, CCl4 ऍज इट इज लिहिलंय मी. इथं काय होईल? इथलं काही क्लोरीन याच्यासोबत गेलं ना, तर राहिलं काय? CCl3 इजंट इट. आता पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय करायचं तुम्हाला. 3 मोल्स ऑफ NaOH सोबत रिॲक्शन करा. 3NaOH काय होईल? 3NaOH. OH किती आहे तुमच्याकडे इथे? 3. Na किती आहे तुमच्याकडे इथे? 3. आता इथं होणार काय बघा, हे 3Cl आणि 3Na. 3NaCl बाहेर काढा. होऊ शकतं ना सर? येस ऑर नो? येस स्टुडंट्स, हे बघा, हे 3Cl आणि हे 3Na. 3NaCl निघलं. OH किती आहेत आपल्याकडं? 3OH. हे 3OH ह्या कार्बनला जॉईन करा. म्हणजे तुम्हाला इथं मिळणार काय प्रोडक्ट? येस, टेल मी. अजून प्रोडक्ट नाही मिळाला आपल्याला, अजून इंटरमिडिएटच आहे हा. अँड दॅट ऑल्सो हायली अनस्टेबल. ONA, राईट. आणि इथं काय मिळेल? हा कार्बनला 3 OH जॉईन करा. OH, नाव इट्स OH, नाव इट्स OH. येस ऑर नो? कारण 3 OH, 3Cl निघाले आणि 3 OH जॉईन होतील. आता मला सांगा स्टुडंट, नाव दिस प्रोडक्ट इज स्टेबल. मी ऑलरेडी सांगितलं, एका कार्बनवरती एकापेक्षा जास्त OH अटॅच होऊ शकत नाहीत. देन इट इज हायली अनस्टेबल. आता इथं तर 3 आहेत. काय होईल इथं? काय लूज होईल सांगा लवकर? डज इट लूज वॉटर मॉलिक्युल्स? बघा, सिम्पली हा OH निघेल आणि इथला एक H निघेल. H2 राहिलं काय आता? बघा हा बॉन्ड COOH इजंट इट? कार्बोक्सिलिक ग्रुप फॉर्म झाला इथं. इथं बघा, हे अनस्टेबल आहे. इथं अनस्टेबल लिहा, अनस्टेबल. ओके, इथं काय फॉर्म होणार आहे? C डबल बॉन्ड OH आणि हा ONA ऍज इट इज. अजून प्रोडक्ट मिळालाय का आपल्याला? नाही. ONA चं कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचंय? OH मध्ये. तर इथं नेक्स्ट स्टेप काय करावं लागेल? सेम मागाची स्टेप फॉलो करा. येस आदित्य, काय करावं लागेल? डायल्यूट HCl. येस, व्हेरी गुड. डायल्यूट HCl. आता डायल्यूट HCl सोबत ज्यावेळेस तुम्ही रिॲक्शन करता काय होणार आहे इथं? काय होणार आहे? हायड्रोजन जाऊन ऑक्सिजन जॉईन होईल. इथं बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि Cl आणि NaCl निघेल मायनस NaCl. आणि तुम्हाला सिम्पली कन्व्हर्जन काय मिळेल इथं? बघा, हा OH ऍज इट इज आणि हा C डबल बॉन्ड OH. काय मिळालं तुम्हाला इथं? सॅलिसिलिक ऍसिड विल गेट. सॅलिसिलिक ऍसिड.
याचाच आयपीसी नेम काय सांगता येईल 1,2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ऍसिड, दॅट इज आयपीसी नेम. दोन इम्पॉर्टंट टर्म याच्यामध्ये डिस्कस केल्यात आपण. ओके, रेमर टेबल मध्ये काय काय बघा, ज्यावेळेस तुम्ही फिनॉलची रिॲक्शन क्लोरोफॉर्म आणि NaOH सोबत करता काय मिळतं प्रोडक्ट, की पॉइंट सॅलिसाल्डिहाइड. ज्यावेळेस तुम्ही फिनॉल आणि कार्बन टेट्राक्लोराइड आणि NaOH ची बरोबर रिॲक्शन करता, फायनल प्रोडक्ट काय मिळतं तुम्हाला, salicylic acid. That is most important. Yes, you should remember this for NEET and JEE. Okay, students, take a screenshot.